मुंबईच्या उत्तर पूर्वेला वसलेलं ठाणे जिल्ह्यातलं संमिश्र लोकसंख्येचं शहर म्हणजे भिवंडी. यंत्रमाग आणि कापड उद्योगाचा वारसा लाभलेलं, मात्र अशांत वातावरणामुळं काहीसं मागं पडलेलं हे शहर. पण गेल्या 20 ते 25 वर्षामध्ये या शहरानं उद्योग व्यवसायांची कास धरली आणि त्याचा संपूर्ण प्रोफाईलच बदलला. यामध्ये भिवंडी निजामपूर महापालिकेचं आणि MMRDAचं जेवढं योगदान आहे, तितकंच किंबहुना त्यापेक्षा जास्त योगदान इथल्या राबणाऱ्या हातांचं आहे. यंत्रमाग आणि कापड उद्योगाच्या भरभराटीमुळं हे शहर स्थिर गतीनं प्रगती करत राहिलं. भिवंडीमध्ये सर्व धर्मीय, सर्व भाषिक लोक मोठ्या प्रमाणावरती असले तरी हे तसं पूर्वीपासून मुस्लिम बहुल शहर. काँग्रेसला इथं पारंपरिक वोट बँक मिळाली आणि महापालिकेवरती या पक्षाचं वर्चस्व राहिलं. समाजवादी पक्षालाही काही प्रमाणावरती जनाधार मिळाला. शिवसेना आणि भाजपने हळूहळू आपला प्रभाव वाढवला, पण हे पक्ष महापालिकेची पूर्ण सत्ता मात्र मिळवू शकले नाहीत. आता इथं काँग्रेसप्रमाणेच भाजप, शिवसेनेचे दोन्ही गट आणि राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची साधारण सारखीच ताकद आहे. त्यामुळं येत्या महापालिका निवडणुकीमध्ये इथलं चित्र काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुस्पष्ट असा सामाजिक राजकीय चेहरा नसलेलं भिवंडी आधी होतं कसं? तिथले नागरी प्रश्न आणि विकासाचे मुद्दे नेमके काय आहेत? आणि कुठल्याच पक्षाची निर्णायक शक्ती नसताना येणाऱ्या निवडणुकीतली समीकरणं काय असू शकतील? सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू. भिवंडी एकेकाळी मालेगाव सोबत घेतलं जाणारं जोडनाव, कारण इथलं संवेदनशील धार्मिक वातावरण आणि नेहमी भडकणाऱ्या दंगली. 1970 ते 1995 म्हणजे जवळपास 25 वर्ष भिवंडी दंगलीच्या आगीत होरपळत होतं. भिवंडी ही एका बाजूने हिंदुत्वाची आणि दुसऱ्या बाजूने मुस्लिम तुष्टीकरणाची प्रयोगशाळा बनली होती. तिथं दोन धर्मियांमध्ये संघर्षाची ठिणगी पडायची आणि त्याचा भडका मुंबईमध्ये उडायचा. काही वेळा तो वणवा बनून राज्याच्या आणि देशाच्या अन्य शहरांमध्ये सुद्धा पसरायचा. पण 90चं दशक सरलं तसा हा भाग हळूहळू शांत होत गेला. आगीने भडकणारी भिवंडी पुन्हा यंत्रमागांच्या साथीनं धडधडू लागली. 2002 मध्ये इथल्या नगरपालिकेचं रूपांतर महापालिकेत करण्यात आलं. भिवंडी निजामपूर महापालिका या शहराला महापालिका मिळाली आणि त्यानं एका अर्थानं काट टाकली. जातीय धार्मिक मुद्द्यांना बाजूला सारत हे शहर वास्तविक मुद्द्यांवरती येऊन स्थिरावलं. भावनेपेक्षा भूक महत्वाची, हेच ते वास्तव. त्यामुळं भडकावणाऱ्या रिकाम्या उद्योगांपासून दूर जात भिवंडीनं कामधंद्याला प्राधान्य दिलं आणि काही काळातच आयुष्य घडवणाऱ्या उद्योग व्यवसायामध्ये भरारी घेतली. त्यातूनच आज हे शहर यंत्रमाग आणि कापड उद्योगामध्ये राज्यात आघाडीवरती आलंय. एकी आणि नेकीतून प्रगती साधता येते याची जाणीव झालेली भिवंडी आता विकासाच्या वाटेवरती निघालीये. पण आजही या शहरातले काही नागरी प्रश्न कायम आहेत. त्यामुळं महापालिका निवडणुकीला सामोरं जाताना सर्वांगीण विकासाचा मुद्दा इथं महत्त्वाचा ठरताना दिसतोय. भिवंडी निजामपूर महापालिका क्षेत्रातल्या या विकासाच्या मुद्द्याचा वेध घेताना या शहराच्या सामाजिक, राजकीय, औद्योगिक स्थितीचा अंदाज घेणं आवश्यक ठरतं. 2011च्या जनगणनेप्रमाणे या महापालिका क्षेत्रातील लोकसंख्या 7,09,000 आहे. पण गेल्या 14 वर्षांमध्ये झालेल्या औद्योगिकरण आणि स्थलांतराचा विचार केल्यास ती 12 ते 13 लाखांवरती गेली असण्याची शक्यता आहे. वाढती लोकसंख्या आणि उद्योगांची वाढ लक्षात घेऊन या क्षेत्रामध्ये महापालिकेसोबतच MMRDA मार्फत पायाभूत सुविधा उभारणीची अनेक कामं हाती घेण्यात आली आहेत. भिवंडी निजामपूर महापालिकेच्या हद्दीभोवती असलेल्या 60 गावांचा MMRDAने या क्षेत्रामध्ये समावेश केलाय. मुंबई आणि ठाण्याच्या जवळ असल्यामुळं तसंच तुलनेनं स्वस्तामध्ये जमिनी उपलब्ध झाल्यानं भिवंडी परिसरामध्ये जुन्या आग्रा महामार्गालगत मोठ्या प्रमाणावरती गोदामे विकसित झाली आहेत. भिवंडी हे आता पॉवरलूम सिटी अर्थात यंत्रमागांचं शहर म्हणून सुस्थापित झालंय. शिवाय देशातलं एक प्रमुख वेअर हाऊसिंग हब म्हणूनही त्याची वेगळी ओळख तयार झाली आहे. अनेक मोठ्या ई-कॉमर्स कंपन्यांची गोदामं या पट्ट्यामध्ये उभी राहिली आहेत. एकूणच हा परिसर आता कापड उद्योगासोबतच लॉजिस्टिक, वेअर हाऊसिंग आणि पूरक उद्योगांचं केंद्र बनण्याच्या मार्गावरती आहे. उद्योग आणि रोजगाराच्या बाबतीमध्ये हे शहर आता पूर्वीच्या तुलनेमध्ये अधिक वेगानं पुढे जात असल्याचं दिसतंय. आता भिवंडी हे शहर असं परिघावरती विकसित होत असताना शहरामध्ये असणाऱ्या काही समस्या मात्र आजही कायम आहेत. अपुरा पाणीपुरवठा, अंतर्गत भागातले खराब रस्ते, कचऱ्याची विल्हेवाट न होणं आणि वाढती अतिक्रमणं असे प्रश्न कळीचे बनले आहेत. सार्वजनिक वाहतुकीची समस्या हा भिवंडीकरांसमोरचा मोठा प्रश्न आहे. खरं तर भिवंडी हे औद्योगिक शहर असूनही इथं महापालिकेच्या स्थापनेपासूनच सक्षम अशी सार्वजनिक वाहतूक सुविधा उभी राहिली नाही. त्यातच रोजची वाहतूक कोंडी आणि धुरामुळे होणारं प्रदूषण या गोष्टी स्थानिकांसाठी त्रासदायक ठरल्या आहेत. आता
केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीतून शहरासाठी 100 इलेक्ट्रिक बस मिळणार असल्यानं ही समस्या काही प्रमाणावरती तरी मार्गी लागण्याची शक्यता आहे. महापालिका अस्तित्वात आल्यावरती सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आलं होतं. विशेषतः यंत्रमाग उद्योगाला आवश्यक सुविधा पुरवणं आणि शहराचं नियोजनबद्ध नागरीकरण करणं हे पालिकेच्या दृष्टीनं मुख्य उद्दिष्ट होतं. गेल्या 20 ते 22 वर्षांमध्ये यामध्ये काही प्रमाणावरती पालिकेला यश आलं असलं तरी अजूनही बराच मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी प्रशासकीय नियोजना इतकीच राजकीय इच्छाशक्ती महत्त्वाची आहे. त्यामुळं आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती संभाव्य राजकीय समीकरणाचा अंदाज घेताना गेल्या काही वर्षातल्या स्थानिक राजकारणाचा मागोवा घेणं महत्त्वाचं ठरतं. खरं तर ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला, शिवाय त्या भागात भाजपचाही जनाधार चांगला आहे. पण भिवंडी निजामपूर महापालिका मात्र त्याला अपवाद राहिली. गेल्या 10-15 वर्षांमध्ये या महापालिकेवरती प्रामुख्यानं काँग्रेसचंच वर्चस्व राहिलंय. एकूण 90 जागा असलेल्या या महापालिकेमध्ये बहुमतासाठी 46 जागा लागतात. 2012 आणि 2017च्या निवडणुकांमध्ये इथं काँग्रेस किंवा काँग्रेस आघाडीने बहुमत मिळवल्याचं दिसून येतं. 2012 मध्ये काँग्रेसला 26, समाजवादी पक्षाला 16 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 9 जागा मिळाल्या होत्या. शिवसेनेनं 16 तर भाजपने 8 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस आणि शिवसेनेने निवडणुकीनंतर महापौरपदासाठी हातमिळवणी केली होती. 2017 मध्ये काँग्रेसने सर्वाधिक 47 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं. त्यावेळी भाजपचे 19 तर शिवसेनेचे 12 नगरसेवक निवडून आले होते. माजी महापौर विलास पाटील यांच्या कोणार्क विकास आघाडीला 4 जागा मिळाल्या होत्या. त्यामुळं काँग्रेसचे जावेद दळवी महापौर तर शिवसेनेचे मनोज काटेकर उपमहापौर झाले. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरती केलेल्या आरोपांमुळे त्यांना भिवंडीच्या कोर्टामध्ये 3 वेळा हजर राहावं लागलं होतं. त्यामुळं समाजवादी पक्षाकडे जाणारी मुस्लिम मतं काँग्रेसकडे वळली आणि या पक्षाच्या जागा वाढल्या असं म्हटलं जातं. विशेष म्हणजे 2012 मध्ये 16 जागा जिंकलेल्या समाजवादी पक्षाच्या वाटेला यावेळी केवळ 2 जागा आल्या होत्या. भिवंडी महापालिकेमध्ये पुढं मात्र एक वेगळंच सत्तानाट्य घडलं. महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्यावरती काँग्रेस आणि शिवसेनेने महापौरपदासाठी स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले. राज्यामध्ये महाविकास आघाडी सत्तेत असताना भिवंडी महापालिकेमध्ये शिवसेना आणि काँग्रेस एकमेकांच्या विरोधामध्ये उभे ठाकले. पण काँग्रेसचे 47 नगरसेवक असल्यामुळं या पक्षाच्या ऋषिका रांका सहज महापौर होतील असा अंदाज होता. मात्र मतदानाआधी काँग्रेसचेच 18 नगरसेवक फुटले आणि निकाल फिरला. भाजपच्या पाठिंब्यावरती कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील 49 मतं मिळून महापौर झाल्या. त्या बदल्यामध्ये भाजपच्या श्याम अग्रवाल यांना सभागृह नेतेपद देण्यात आलं होतं. पण अग्रवाल यांनी एका जाहीर समारंभामध्ये महापौर प्रतिभा पाटील यांच्याविषयी अपशब्द वापरल्यानं त्यांना या पदावरून काढण्यात आलं होतं. नंतर कोणार्क विकास आघाडीच्या विकास निकम यांना हे पद देण्यात आलं. पण पालिकेतल्या या सत्ता पालटामध्ये कोणार्क विकास आघाडीच्या विलास पाटील यांच्यावरती सौदेबाजी केल्याचा आरोप झाला होता. पुढं एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेनेमध्ये फूट पडली आणि भिवंडी पालिकेतले शिवसेनेचे बहुतांश नगरसेवक शिंदे गटामध्ये सामील झाले. भिवंडी निजामपूर महापालिकेचं कार्यक्षेत्र भिवंडी पूर्व, पश्चिम आणि ग्रामीण अशा 3 विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागले. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भिवंडी पूर्वमध्ये समाजवादी पक्षाचे रईस शेख, भिवंडी पश्चिममध्ये भाजपचे महेश चौगुले तर भिवंडी ग्रामीणमध्ये शिंदे सेनेचे शांताराम मोरे विजयी झाले होते. दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. 2014 आणि 2019 मध्ये भाजपचे कपिल पाटील इथले खासदार होते. म्हणजे या ठिकाणी काँग्रेस भाजपप्रमाणेच शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गट तसंच समाजवादी पक्षाची ताकद आहे. पण महापालिका क्षेत्राचा विचार करता मुस्लिम मतांच्या बळावरती काँग्रेस आणि स्थानिक आघाड्यांना सत्ता मिळत असल्याचं आजवरती दिसून आलंय. समाजवादी पक्षालाही काही काळ मुस्लिम मतदारांची साथ मिळाली होती. पण MIMला मात्र तिचं पाय रोवता आले नाहीत हे विशेष. शिवसेनेच्या थेट प्रभाव क्षेत्रात असलेल्या आणि भाजपचंही तेवढंच बळ तयार झालेल्या भिवंडी महापालिकेमध्ये त्या पक्षांना एकहाती सत्ता मिळालेली नाही. काँग्रेस आणि स्थानिक आघाड्यांमुळे इथली समीकरणं नेहमीच उलटसुलट फिरत राहिली. अशात भाजप आणि शिवसेनेने सत्तेचे डाव टाकले, पण त्यात यश येण्याऐवजी हे पक्षच पेचात अडकले. त्यामुळे आता भाजप आणि शिंदेसेना एकत्र लढतात की स्वतंत्र यावरती त्यांचं यशापयश अवलंबून असेल हे स्पष्ट आहे. त्याचवेळी काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र लढतात की वेगळे यावरही त्यांचं भवितव्य ठरेल. भिवंडीच्या प्रोफाईलमध्ये झालेला बदल आणि तिथल्या राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं? येत्या निवडणुकीमध्ये या महापालिकेत भाजप किंवा शिवसेनेला सत्ता मिळेल, काँग्रेसच पुन्हा सत्तेमध्ये येईल? याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल्ड ब्लूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.